न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अजब कारभार। कोणसई गावाशेजारी वैतरणा नदी पात्रात जून महिन्यातच सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम। रस्ता नेमका कोणाच्या फायद्यासाठी? वाडा तालुक्यातील कोणसई गावाशेजारी वैतरणा नदीपात्रात पावसाळ्याच्या तोंडावर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असल्याची बाब समोर आली असून या कामाबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे। पावसाळ्यात वैतरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असताना नदीपात्रात करण्यात येणाऱ्या या रस्त्याचा नेमका फायदा कोणाला होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे तेथे कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही। त्यामुळे हे काम कोणत्या विभागामार्फत सुरू आहे, किती निधी मंजूर झाला आहे किंवा कामाची मुदत काय आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही। स्थानिक ग्रामपंचायतीकडूनही या कामासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याचं सरपंच व ग्रामसेविका यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे। पावसाळ्यात काही दिवसातच पाण्याखाली जाणाऱ्या नदीपात्रात सिमेंट कॉन्क्रीट रस्ता उभारण्याची एवढी तातडीची गरज काय होती अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। हे काम कोणाच्या मागणीनुसार करण्यात येत आहे, यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी मंजुरी दिली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत। नदीपात्र हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र मानले जाते। अशा ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यासाठी जलसंपदा विभाग, महसूल विभाग, पर्यावरण विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांची आवश्यक परवानगी घेणं बंधनकारक असते। मात्र या कामासाठी अशा परवानग्या घेण्यात आल्या आहेत का याबाबत अद्याप स्पष्टता नाही। दरम्यान तालुक्यामध्ये जीवनावश्यक पिण्याच्या पाण्यासह अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकारच्या कामांवर निधी खर्च केला जात असल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आमदार खासदार साहेब, आपल्या क्षेत्रातील हा कारभार कोणाच्या आशीर्वादानं? या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच नियमबाह्य काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे। iNews 28 मराठीसाठी पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टर किरण दुपारे यांची रिपोर्ट।